पाकिस्ताननं पराभव स्वीकारत संघर्ष थांबवण्याची विनंती केल्यामुळे ऑपरेशन सिंदूर थांबवण्यात आलं, कुणाच्याही दबावाखाली नाही. संरक्षण मंत्र्यांचा लोकसभेत पुनरुच्चार. पाकिस्तानच्या अणुहल्ल्याच्या धमकीला घाबरत नाही, कुरापती केल्यास ऑपरेशन सिंदूर पुन्हा सुरू करणार. देशाची सैन्यदलं सगळ्या आघाड्यांवर सज्ज असल्याचा संरक्षण मंत्र्यांचा इशारा. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय लष्करानं दिलेल्या जोरदार प्रत्युत्तरामुळे पाकिस्तान नमला. हा पाकिस्तानच्या लष्करी क्षमतेचा आणि मनोबलाचा पराभव. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग. दहशतवादाला पुरस्कृत करणाऱ्या पाकिस्तानचा खरा चेहरा भारतानं जागतिक पातळीवर उघडा पाडला. ऑपरेशन सिंदूरवरच्या चर्चेत परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांचा घणाघात. राष्ट्रहितासाठी प्रश्न विचारणं हे विरोधकांचं कर्तव्य आहे असं सांगून पहलगाम हल्ल्याबाबत विविध प्रश्न उपस्थित करत ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेत विरोधकांची सरकारवर टीका. संसदेच्या दोन्ही सदनांमध्ये आजही विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे कामकाजात व्यत्यय. राज्यसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. जम्मू काश्मीरमध्ये ऑपरेशन महादेव अंतर्गत भारतीय सैन्याकडून 3 दहशतवाद्यांचा खात्मा. शोधमोहीम सुरू. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती म्हणून लढल्या जातील, तर मैत्रीपूर्ण लढत हा अपवाद आहे. मुख्यमंत्र्यांचा पुनरुच्चार. थायलंड आणि कंबोडिया यांनी तात्काळ आणि कोणत्याही अटींशिवाय संघर्ष विराम करण्यावर सहमती. मलेशियाचे पंतप्रधान अनवर इब्राहिम यांचा दावा. आणि फिडे बुद्धिबळ महिला विश्वचषक स्पर्धेत भारताची दिव्या देशमुख ठरली विश्वविजेता. कोनेरू हम्पीला उपविजेतेपद. दिव्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव. नमस्कार. 9:30 बातमीपत्र.